भाजीला काही बनवायला नसेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। तर आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल झणझणीत सावजी डाळ कांदा। तर चला सुरुवात करूया। कढईमध्ये घेतला आहे तेल। आता डाळ कांदा म्हटलं की याला भरपूर जास्त तेल लागतं। तेल गरम झालं आहे। आता यात घालू थोडी मोहरी आणि जिरं। यानंतर घालायचे आहे यात 2 तमालपत्र, 3 ते 4 मिरे, 1 चक्रफूल, 2 ते 3 लवंगा आणि दालचिनी। नंतर यात घालायचं थोडं कोथिंबीर। नंतर घालायचे आहेत कांदे। आता मी इथे 4 बारीक चिरलेले कांदे घातले आहेत। डाळ कांदा म्हटलं की कांदे भरपूर लागतात। आता कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। सोनेरी रंग आलेला आहे। आता यात घालायचे आहे 2 चमचे आले लसणाची पेस्ट। 2 ते 3 मिनिटं या पेस्टला परतून घ्यायचं आहे। नंतर घालायचे आहे 2 चमचे धनेपूड, 1 चमचा बारीक केलेलं खोबरं, अर्धा चमचा जिरेपूड। याला सुद्धा 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। नंतर घालायची थोडी हळद, तिखट, परत याला एखादी मिनिटं परतून घ्यायचं। नंतर घालायची आहे थोडी कोथिंबीर आणि 1 चमचा काळा मसाला। याला थोडं परतून घ्यायचं। नंतर घालायचं आहे टोमॅटो। मी इथे अर्धा टोमॅटो घातला आहे। त्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ। मीठ घातल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटं झाकून शिजवून घ्यायचं। नंतर घालायची आहे 1 वाटी चण्याची डाळ। चण्याची डाळ मी रात्रभर भिजत घातली होती। याला चांगलं मिक्स करून घेऊ। आता याला 4 ते 5 मिनिटं झाकून शिजवून घ्यायचं आहे। नंतर यात घालायचं आहे गरम पाणी। मी इथे 1.5 ग्लास गरम पाणी घालत आहे। त्यानंतर याला 10-12 मिनिटं झाकून शिजवून घ्यायचं आहे। भाजी छान शिजली आहे। आता आपण यावर घालू कोथिंबीर आणि तयार झाला आहे झणझणीत डाळ कांदा।